नमस्कार मंडळी, गोष्ट खानदेशातील या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे लावऱ्याची मटण अगदी साध्या पद्धतीने घरच्या मसाल्यांमध्ये कशी केली जाते, तर आपण ते आता प्रत्यक्ष या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. लावऱ्या या आमच्या गावातच विकायला आणल्या होत्या, त्यांच्याकडूनच आम्ही या लावऱ्या विकत घेतल्या. जर तुम्हाला लावऱ्या विकत घ्यायच्या असतील तर तुम्ही लावऱ्यांची पोल्ट्रीसुद्धा असते, तुम्ही लावऱ्या त्यांच्याकडूनसुद्धा घेऊ शकता. आम्ही लावऱ्या स्वच्छ करून म्हणजे त्याच्यावरचे पिसं वगैरे काढून आम्ही शेकोटीवरती त्या लावऱ्या भाजून घेतल्या. लावऱ्या जास्त भाजल्या जाणार नाही, म्हणजे जास्त काळ्या होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर लावऱ्या भाजल्या गेल्यानंतर आम्ही त्या लावऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. स्वच्छ धुतल्यानंतर लगेच आम्ही त्याची अशा छान पद्धतीने मटण करून घेतली. आता मटणासाठी वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी आम्ही 2 मोठे कांदे घेतले आणि त्याला बारीक चिरून घेतले. तुम्ही बघताय तसं. त्यानंतर बारीक चिरलेला जो कांदा होता तो आम्ही आता तव्यावरती परतून घेत आहोत आणि याच्यामध्येच आम्ही आता लसणाच्या पाकळ्यासुद्धा याच्यामध्येच परतून घेणार आहोत. आणि आम्ही खोबऱ्याची 1 वाटी टाकली होती लहान साईजची आणि आलं 2-3 इंच एवढं टाकलं होतं, परंतु त्याचा व्हिडिओ बनवला परंतु ते रेकॉर्डच झालं नाही, म्हणून ते तुम्ही समजून घ्या. लावरीचा मटणाचा रस्सा जाडसर होण्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ हे भाजून घेतलं आणि ते पीठ त्याच्यामध्ये आम्ही टाकलो. बाजरीचं पीठ टाकल्यावरती भाजीला चवसुद्धा ही चांगल्या पद्धतीने लागते, म्हणून तुम्ही जर मटण बनवत असाल तर त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ हे अवश्य टाकलं होती. ती आम्ही पहिल्यांदा तेलामध्ये थोडंसं तिला परतून घेत आहोत. मग आम्ही कुकर घेतला आणि कुकरमध्ये 1.5 पळी तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये जी लावऱ्यांची मटण होती ती आता आम्ही त्याच्यामध्ये परतून घेत आहोत. त्यामुळे जी मटणाला जो वास आलेला असतो, जो उग्र वास असतो, तो असं तेलामध्ये परतून घेतल्यावरती तो वास निघून जातो. 5-7 मिनिट परतल्यानंतर ती मटणला पुन्हा आम्ही एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेतली. मटण एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच कुकरला आम्ही शेगडीवरती ठेवलं आणि त्याच्यामध्ये साधारणतः
5 एक पळ्या तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण मगाशी केलेलं जे वाटण होतं, कांदा, लसूण, खोबरं आणि आलं याचं जो वाटण होतं तो आम्ही त्या तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, घरचा काळा मसाला, हळद असं टाकून घेतलं आणि त्याला चांगलं परतून घेतलं. त्याच्यामध्ये आपण मगाशी जे बाजरीचं पीठ भाजून घेतलेलं होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि त्याला थोडंसं परतवलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं जेणेकरून मसाला चांगल्या पद्धतीने शिजून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा त्याच्यामध्ये आम्ही गरम पाणी हे टाकलं आणि त्याला चांगलं उकळी आणून दिली. उकळी आणल्यावर त्याच्यामध्ये आपण जी मगाशी परतून ठेवलेली जी मटण होती ती मटण परत त्याच्यामध्ये ॲड केली आणि आता चांगलं 20-25 मिनिट त्या मटणाला शिजवून अधूनमधून मटण ही ढवळत राहायची, म्हणजे मटण शिजली का नाही ते बघायचं. आता 20 मिनिट झालेले आहेत. मी मटण बघितली तर मटण ही व्यवस्थित शिजून गेलेली आहे. मटणाला कटसुद्धा किती छान पद्धतीने आलेला आहे. तुम्ही हे बघू शकता. खूप छान पद्धतीने लावरीच्या मटणाला कट आलेला आहे आणि मटणाला स्वादसुद्धा एकदम छान आलेला आहे. केव्हा खाऊ असं झालेलं आहे. बघा किती छान अशी ही लावऱ्याची मटण ही झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल.